बालाजी गाडे, खोके खोके या घोषणा कोण देतं हे सुद्धा विधान भवनाच्या संकेतांना धरून आहे का? हे विधान भवनाची प्रतिष्ठा कमी करणार नाही का असा प्रश्न खणकरांनी उपस्थित केलेला होता. कोंबडी चोर सुद्धा त्यात उल्लेख त्यांनी केला होता. नाही, माझं एक मत आहे की एकतर या महाराष्ट्राची फार मोठी संस्कृती आणि परंपरा राजकारणाची राहिलेली आहे. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत अत्यंत सुसंस्कृतपणे दोन विरोधी पक्षातील नेते सुद्धा एकमेकांबद्दल आदर आणि काही तत्व या राजकारणामध्ये पाळायचे, ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण जे तुम्ही प्रश्नामध्ये किंवा जे भाजपच्या प्रवक्त्यांनी विचारलं, माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे काँग्रेसचा प्रवक्ता या नात्यानं, की आमदार तो कोण्याही पक्षाचा असेल, सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो, अगदी कोण्याही असो, त्या व्यक्तीने असंवैधानिक कृत्य केलं असेल तर मग तुम्ही वाद होऊन त्यांच्यात भांडण तुंबळ हाणामारी होण्याची वाट बघताय कशाला? अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, त्यांच्यावरची कार्यवाही करावी. तुमच्या हातामध्ये कारभार आहे, तुमच्या हातामध्ये सरकार आहे. या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाशी, पुरोगामित्वाशी प्रतारणा करणारे जे कुठले आमदारांची कृत्य असतील त्या सगळ्यांवरती समान कारवाई करा. इथं कोणालाच वेगळा न्याय नकोय. मी तर म्हणतो, मी सुरुवातीला असं विरोधी पक्षातील जरी आमदार असतील तरी त्यांच्यावरती सुद्धा आपण कारवाई करावी. त्यामुळे मग ते कुणी असो, त्या संदर्भाने एक आचारसंहिता जी आहे संविधानामध्ये टाकलेली, त्यानुसार ते झालं पाहिजे. आणि रुपालीताईंनी जे सांगितलं की हे कोणाचंही का असेना, कुठलाही का आमदार असेना, त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ही सरकारने करावी. मग फक्त तो आमच्या पक्षाचा आमदार आहे, सत्ताधारी आहे, आणि मग चौकशीमध्ये लावून ठेवायचं, वर्षानुवर्षे चौकशी करायची, गुन्हेगार समोर असताना चौकशी पाठीमागे करत बसायचं, असं न करता जे कोणी दोषी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करा, जेणेकरून अशा प्रकारचं दुस्साहस करण्याचा प्रयत्न किंवा हिंमत इथून पुढे इतर कुठला विधानसभेचा सदस्य करणार नाही. कारण काय चेष्टा लावली आहे का? महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मागे 3 लाख मतदार आहेत. म्हणजे इथं 13 कोटी लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, म्हणजे 13 कोटी लोकांचा मजाक उडवताय तुम्ही. त्यामुळे होता कामा नये. हे सरकारचं सुद्धा अपयश आहे, त्यांनी ते मान्य करावं नम्रपणे आणि त्याच्यावरती कारवाई करावी.